घुमला पाहिजे. येळकोट 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 बिरोबाच्या नावानं बिरोबाच्या नावानं बाळूमामाच्या नावानं बाळूमामाच्या नावानं खंडोबाच्या नावानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा सुभेदार मल्हारराव होळकरांचा महाराजा यशवंतराव होळकरांचा आरक्षण आमच्या हक्काचं आरक्षण आमच्या हक्काचं. आता कसा आवाज झाला बघा. आज आपल्या मला अजून पुढच्या सभेला जायचं आहे. गेल्या 70 वर्षांपासून ज्या प्रश्नावरती आपला समाज झगडतोय, लढतोय, संघर्ष करतोय, जो प्रश्न सुटला नाही, त्यामुळं मागच्या 4 पिढ्यांची आपली माती झाली. पुढच्या पिढ्यांचा उद्धार करायचा असेल, पुढच्या पिढ्यांचं कल्याण करायचं असेल, राजकारणातला आपला हिस्सा मिळवायचा असेल, नोकरीतला आपला टक्का आपल्या लोकसंख्येप्रमाणे आपल्याला घ्यायचा असेल, किंवा शिक्षणाच्या बाबतीमध्ये अजून आपल्या झोपड्यापर्यंत शिक्षणाची गंगा गेली नाही, ती गंगा या महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या सामान्य कुटुंबापर्यंत पोहोचवायची असेल, तर त्याला एकमेव पर्याय आहे. काय आहे? काय आहे? काय आहे? एसटी आरक्षणाची अंमलबजावणी हा एकमेव पर्याय आहे, रामबाण उपाय. सगळ्या आजारावरती एकच रामबाण औषध काय? एसटीची अंमलबजावणी. आणि म्हणून मी आजपासून जागर यात्रेचं आयोजन केलंय आणि त्या यात्रेची 3री सभा आपल्या घनसावंगीमध्ये होते. आणि तुमचा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्र बघतोय. तुम्हाला काय चाललंय नेमकं जागर यात्रेत. तर या जागर यात्रेमध्ये हुंकार भरण्याचं काम आपण सर्वांनी केलं. त्याबद्दल महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या वतीनं मी तुमचं विशेष अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. या जागर यात्रेच्या निमित्तानं उपस्थित माननीय शिवदासजी बिडगर माझे सहकारी, दुसरे इथले सहकारी माननीय बळीराम तात्या खटके, माननीय शारदाताई, माननीय शिवाजी भालेकर, डॉक्टर भीमराव खडेकर पंच, सदस्य घनसावंगी, भास्कर कोल्हे, माननीय कपिल दहेकर, माननीय दीपक हनुमान बोराडे, हनुमानजी दवंडे, माननीय रंगनाथ बेवले सभापती परतूर, शिवाजी तळवटे, इंद्रजीत घनवट जिल्हा परिषदचे सदस्य जालना, रामप्रसाद थोरात उपसभापती, माननीय योगेश भले, प्रताप कुर्धने, नंदकुमार बाळासाहेब तायडे, माननीय नंदकुमार मांजे, सचिन बोंबले, राम लांडे, डॉक्टर स्नेहाताई. व्यासपीठावरती अनेक मान्यवर आहेत. सगळ्यांची नावं वेळेअभावी घेत नाही. कुणाचं नाव चुकून राहिलं असेल, जन चिठ्ठी लिहून दिली त्याचा दोष आहे. आपल्या गावचे तरुण तडफदार सरपंच
रामेश्वर काळे हे इथे उपस्थित आहेत. रामेश्वर काळे टाकळी सरपंच चुकून नाव राहिलं तर व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर आणि तुम्ही सर्वजण धनगर आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी नेहमी संघर्ष करणारे माझ्या समाजाचे सर्व वडीलधारी मंडळी, युवक मित्र, सर्वांना माझा मानाचा जय मल्हार. जागर यात्रेचं नियोजन का केलंय हा प्रश्न अनेकांना पडला असेल. कारण मी इकडं जागर यात्रा घोषित केली, तिकडं लांडग्याची पिल्ल विष पेरायला सुरू झाली महाराष्ट्रभर. की गोपीचंद एका बाजूला म्हणतोय धनगर आरक्षणाची न्यायालयीन लढाई सुरू आहे, न्यायालयामध्ये केस प्रलंबित आहे, आणि दुसऱ्या बाजूला जागर यात्रा काढतोय. तर महाराष्ट्रातल्या समाजाला मला हे सांगायचं आहे, जेव्हा जेव्हा तुम्ही जाग होता, संघटित होता, एकजूट होता, तेव्हा तेव्हा प्रस्थापितांची झोप उडते. उडते की नाही? तुम्ही संघटित झाला का प्रस्थापित घाबरतो, लटा 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 कापायला लागतो. कारण त्याला माहित आहे संख्या मोठी आहे. जर जागे झाले तर राजकारणामध्ये अवघड होईल. आमदार खासदारकी जी गळ्यात सहज पडत्या ती पडणार नाही, म्हणून तो घाबरतो, म्हणून तो भीतो, म्हणून तो विष पेरायला सुरू करतो. आजच्या जागर यात्रेचं नियोजन करण्याचं कारण हे आहे, महाराष्ट्र सरकार धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये न्यायालयीन जी केस चालू आहे त्यामध्ये अत्यंत जोरदारपणे आपल्याला मदत करताय. न्यायालयामध्ये जी आपली केस सुरू आहे त्यामध्ये पहिल्यांदा 2019ला या राज्यात धनगर जमात अस्तित्वात नाही आहे, ते धनगर आहे हे ऍफिडेव्हिट घालून दिलं त्यांनी हायकोर्टामध्ये. त्याच्यानंतर 2.5 वर्ष सरकार गेलं, आपली तारीख चालली नाही, तिथं कोणी सरकारनं आपल्याला सपोर्ट केला नाही. आता 2022ला एक ऍफिडेव्हिट सरकारच्या वतीनं घातलंय, 2023ला एक ऍफिडेव्हिट घातलाय. डिसेंबर महिन्यामध्ये परवा दिवशी आपली तारीख होती, म्हणजे आज गुरुवार आहे, मंगळवारी हायकोर्टामध्ये तारीख झाली. तर कोर्टानं 8 डिसेंबर, 11 डिसेंबर आणि 15 डिसेंबर, किती? 8, 11 आणि 15 डिसेंबर. आज तारीख किती आहे? 12 ऑक्टोबर, म्हणजे 12 नोव्हेंबर आणि 2 महिने. 8, 11 आणि 15 तारखेला कोर्टानं महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या आरक्षणाची अंतिम सुनावणी लावली आहे. म्हणजे 8, 11 आणि 15 तारखेला धनगर केस शिवाय दुसरी कुठली केस कोर्टात चालणार नाही. आणि त्याचा निकाल कोर्टानं सांगितलंय, नाताळ झाल्यानंतर आम्ही या बाबतीतला निकाल देऊ. आता ही आपली लढाई कोर्टात चालू आहे, तो प्लॅन ए, बरोबर? प्लॅन ए आहे हा. पण प्लॅन ए कोर्टातनं आपल्या बाजूनं रिझल्ट येईल अशी 1,00,000% आपल्याला खात्री आहे. कारण सगळी तयारी तशीच झालेली आहे. जे काय अपेक्षित आहे ते सगळं कोर्टाला दिलंय. यदा कदाचित त्यातून काय अडचण होऊ नये, पण समजा झाली तर प्लॅन बी, आपली रस्त्यावरची लढाई आपल्याला तयार ठेवायची. बरोबर का चूक आहे? दोन्ही बाजूला चाललं पाहिजे ना. म्हणून या जागर यात्रेचं नियोजन केलंय राज्यभर. तुम्ही चिंता करू नका, मी प्रत्येक तालुक्यात जायचं नियोजन करतोय. प्रत्येक तालुक्यात 4 धनगर असले तरी तिथं पोहोचणार आहे. पोचलं पाहिजे का नाही पोचलं पाहिजे? आणि म्हणून हे सरकार आपल्याला आरक्षण देण्याच्यासाठी सकारात्मक आहे. परवा जी चर्चा झाली आपली सह्याद्रीवरती, तिथंही स्पष्टपणे त्यांनी सांगितलं की आम्ही आरक्षण देण्याच्या बाजूने आहे. मग आम्ही त्याला पर्याय दिला, न्यायालयातनं चालू आहे, चालू द्या, आम्ही तुम्हाला काही GR देतो. बिहार, तेलंगणा आणि मध्य प्रदेश
तिथल्या सरकारने तिथल्या SC STच्या बाबतीमध्ये राज्य सरकारनं त्यांच्या अधिकारात हस्तक्षेप केलेत. आपल्या सरकारचं म्हणणं होतं की यात आम्हाला हस्तक्षेप करता येत नाही, म्हणून आम्ही त्यांना काही पुरावे दिले की या बाबतीमध्ये त्यांनी GR काढून तिथल्या जमातींना आरक्षण लागू केलंय, तशा पद्धतीनं तुम्ही आमचा GR काढा आणि आमच्या इथं महाराष्ट्रामध्ये सगळ्या कलेक्टरना सांगून टाका आणि आरक्षण द्या. असं 2 पर्याय सरकारने ठेवलेत. परवाच्या संध्याकाळी मी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना भेटलोय. येत्या 2-3 दिवसामध्ये आपली कमिटी निश्चित होईल. अधिकाऱ्यांची कमिटी सरकार सांगेल. मला काही नावं सुचवायला सांगितलेत तर त्यांना मी आज संध्याकाळी ज्यांना रिझर्वेशन मधलं कळतंय अशी काही तज्ञ लोक आहेत, 22 नावं माझ्याकडे आलेत. त्यातली काही नावं मी सरकारला सुचवणार आहे की जे बिहारला, मध्य प्रदेशला आणि तेलंगणाला जातील आणि तिथली व्यवस्थितपणे माहिती घेऊन येतील. असं सगळं प्रयत्न आपलं सरकार दरबारी चालू आहे. तर आता मी तुमच्यात का फिरतोय, तर मला तुम्हाला विनंती करायची आहे की तुम्ही सगळे संघटित होणं गरजेचं आहे. गट तट पक्ष पार्ट्या हे बाजूला ठेवा. ज्यांना कुठं काम करायचं ते नंतर करा. बरोबर का चूक आहे? जे आपल्या हिताच्या नेहमी आड येतात त्यांची बाजू धरून काम करणं हे किती चुकीचं वाटतंय का नाही? ज्यांनी कधी धनगराचा ध सुद्धा कधी सभागृहात काढला नाही, धनगर जिवंत आहे का धनगर मेलाय कधी पाहिलं नाही, धनगराची पोरं शिकतेत का शिकत नाहीत ह्याच्याकडे कधी कुणी लक्ष दिलं नाही. NTचं 1990-91 ला आरक्षण देऊन सगळ्यात मोठा धनगरांचा घात पवारांनी केला, सगळ्यात मोठा घात. कारण तेव्हा BK कोकरे नावाचा एक क्रांतीसूर्य, BK कोकरे नावाचा एक क्रांतीसूर्य बारामती तालुक्यामध्ये उंडवडीमध्ये एका मेंढपाळ घरात जन्माला आला. जो इंजिनियर होता, प्रचंड बुद्धिमान, प्रचंड हुशार, प्रचंड मेहनती, कष्टाळू होता आणि समाजासाठी राबायची त्यांची भावना होती. ज्या काळामध्ये समाजाला काही माहीत नव्हतं, कुठल्या सोयी सुविधा नव्हत्या, गाडी, 4 व्हीलर, हेलिकॉप्टर असं काही नव्हतं, फक्त आणि फक्त लोकांनी वर्गणीतनं दिलेली राजदूत गाडी त्यांच्याकडे होती. त्या गाडीत तेल टाकायला ते वर्गणी मागायचे, जिथं जत्रा आपल्या असतील तिथं जायचे, त्यांच्याकडून आपली लोक बोकडं देवाला कापते, त्या बोकडाचं फक्त कातडं मागून घ्यायचे. सगळी लोक कातडी BK साहेबांना द्यायची. आम्ही लहानपणी त्यांना बघितलंय. आणि ते कातडी विकून ही चळवळ चालवायची. महाराष्ट्रामध्ये धनगर समाजामध्ये फार मोठं त्यांनी काम केलं. आणि तेव्हा मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार होते. त्यांच्या लक्षात आलं की धनगराचा एक इंजिनियर पोरगा गावागावामध्ये फिरतोय, वाड्या वस्त्या पिंजून काढतोय, मेंढपाळांच्या वाड्यावरती जातोय आणि त्यांना जागृत करतोय, त्यांच्या अधिकारांची, त्यांच्या हक्काची जाणीव करून देतोय. ST आरक्षण कशा पद्धतीनं आपल्या हक्काचं आहे आणि ते कसं दाबून ठेवलंय हे सगळ्या लोकांना समजावून सांगतोय. आणि मग त्यांनी पिल्लू बाहेर काढलं. त्यांना माहित आहे फोडाफोडीमध्ये ते नंबर 1 ला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी स्थापन केलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष त्यांनी पहिल्यांदा फोडला. अरे आपली चळवळ फोडायला त्यांना काय लागेल? त्यांनी आपल्यातली काही लोक हाताशी धरली आणि BK कोकरे साहेबांच्या आणि पर्यायानं धनगर समाजाच्या पाठीत पहिला खंजीर खुपासला. 1990-91 ला NTचं आरक्षण मिळालं. आपल्या लोकांना वाटलं की अरे आमची संख्या मोठी आहे ना, तुम्ही 3.5% दिले, त्या 3.5% ना आम्हाला नोकऱ्या आमच्या टक्केवारीनं मिळाल्या, ना आम्हाला शिक्षणामध्ये त्या पद्धतीनं आमच्या मुलांना ऍडमिशन मिळाली. आणि आता ज्या नोकरीचं भरतीचं चालू आहे त्यामध्ये तर रोस्टर घोटाळा मोठ्या प्रमाणात झालाय. किती जरी 2 लाख नोकरदारांची भरती निघाली तर तुमच्या वाट्याला ते काही येऊ देत नाहीत. त्याचं बरोबर प्लान केलंय त्यांनी. 30,000 शिक्षकाची भरती निघाली, 1,050 शिक्षक आपले भरायला पाहिजेत, त्यांनी 300चा आकडा काढलाय. कितीचा अन्याय मोठा? 600, 750चा 750चा अन्याय केलाय. हे बघणार कोण? आम्ही म्हणतोय आम्हाला आरक्षण आहे, अरे NTनं आपलं काहीच मिळालं नाही. आणि म्हणून आपली मागणी आहे की ST अंमलबजावणी झाली पाहिजे. जे सरकार आपल्या बाजूने द्यायचा विचार करताय, अरे आपण ताकद उभा करू ना. आता राज्यामध्ये असं वातावरण केलं जातंय, धनगरांना आरक्षण दिलं तर आदिवासी नाराज होईल.
अरे आदिवासीचं आमचं भांडणच नाही. आदिवासी गरीब आहे, रानावनात राहतोय, दऱ्याखोऱ्यामध्ये राहतोय, जंगलात राहतोय. माझा मेंढपाळ कुठं राहतो? सिटीत राहतो का? आम्ही पण जंगलात राहतो, आम्ही रानावनात राहतो. त्यामुळं आदिवासींचा आम्हाला विरोध असायचं कारण नाही. ते आमचे भाऊबंद आहेत, आम्ही आदिवासी आहोत, ते आदिवासी आहोत. आणि त्यामुळं आमच्यामध्ये वाद लावण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर इथून पुढच्या काळामध्ये तो खपवून घेतला जाणार नाही. परंतु आपण सगळ्यांनी जागरूकपणे या सगळ्या विषयाकडे बघितलं पाहिजे. हे 2-3 महिन्याचा काळ फार महत्वाचा आहे आपल्यासाठी. घरात बसून जनावराकडे आहे, मेंढराकडे आहे, बैलाकडे आहे, सासरवाडीला गेलोय, मेवणी घरी आल्या, बोकड कापलंय, हे यात अडकू नका. थोडे दिवस जरा वेळ द्या. तुम्ही सगळ्यांनी वेळ दिला ना, हे होऊन जाईल. ताकदीनं बाहेर पडलं पाहिजे ना. अरे 1% लोक बाहेर पडली तेव्हा एवढे आहेत, सगळी पडल्यावरती काय होईल बाहेर? 1% फक्त लोक बाहेर पडतात. किती लोक बाहेर पडतात? 1%. 100% पडले तर काय होईल? अरे किंमत मिळेल, तुम्हाला सन्मान मिळेल, राजे होचाल राजे. हा समजून घ्या विषय नीट. हा राजकारणाचा विषय नीटपणे समजून घ्या. ते आम्हाला नको, ते आमचं काम नाही. डोक्यातनं काढून टाका ना. पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा फोटो आपण पुजतो. ज्या माऊलींनी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या पश्चात त्यांचे पती शूरवीर खंडेराव होळकर यांच्या पश्चात काय राज्यकारभार सांभाळला. जगभर अभ्यास करते, त्यांच्यावरती नाव काढते. एक महिला म्हणून ताकदीनं लढल्या, आदर्श घालून दिला. अरे किती राजे झालेत या देशामध्ये, कितीतरी राजे होऊन गेलेत. काही मोजक्या लोकांचं नाव काय? छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, महाराजा यशवंतराव होळकर, सुभेदार मल्हारराव होळकर, एवढीच नावं काय येतात पुढं? सगळ्यांची नावं काय आली नाहीत? याचा विचार तुम्ही सगळ्यांनी केला पाहिजे मित्रांनो. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतोय, आता ही लढाईची वेळ आली आहे. घरात बसायची वेळ नाही आहे, ही लढाईची वेळ आहे. ताकदीनं लढायची वेळ आहे. आज तुम्ही लढला ना, पुढच्या पिढींचं कल्याण होईल, पुढच्या पिढींचं कल्याण होईल. या सभागृहात बसलेला एखादा पोरगा, या सभागृहात बसलेला एखादा पोरगा, मी जबाबदारीनं बोलतोय, या मतदारसंघाचा आमदार होऊ शकतो. इतकी ताकद एसटी आरक्षणामध्ये आहे, इतकी ताकद आहे या रिझर्वेशन मध्ये. का नाहीत आमचे खासदार? आम्ही सांगतो आमची संख्या एवढी मोठी. अरे काय करणार संख्या असून? त्याचं काय लोणचं घालणार? काय करणार आहे? प्रत्येकाने बाजूला 1.5 कोटी आहे, 2 कोटी आहे, फायदा काय? किती आहेत आमदार, किती आहेत खासदार, किती आहेत मंत्री? काय आहे? काय तुमच्या पदरामध्ये? एक ह्याच्या मागे पळणार, एक त्याच्या मागे पळणार, एक त्याच्या मागे पळणार. एक भाऊ तिकडे गेला का लगेच एक दुसरा आपोआप दुसरीकडे जाणार. हे कुठंपर्यंत? यांना आपलं हित होणार नाही, यांना आपलं कल्याण होणार नाही. आणि म्हणून तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे, आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. अंतिम टप्प्यामध्ये आरक्षणाची लढाई आली आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक धनगराच्या पोरानं रस्त्यावरती येण्याची तयारी ठेवली पाहिजे. हे 5 दिवसाचा मी जागर यात्रेच्या निमित्तानं 20 सभा करतोय राज्यभर. 22 तारखेला आपला दसरा मेळावा आहे आरेवाडीला. कुणाकुणाला माहित आहे आरेवाडीला दसरा मेळावा असतो? कोण कोण येणार आहे या वर्षी दसरा मेळाव्याला आरेवाडीला? तुम्ही सगळे आला पाहिजे. अरे तुम्ही आला तर रेकॉर्ड ब्रेक होईल ना. मी एकटा बोलून काय करणार आहे? सगळे ताकदीनं या. आज इथं लोक नाहीत त्यांनाही सांगा. आणि आपल्या माय माऊल्यांना घेऊन या, घरातल्यांना घेऊन या. त्यांना एकदा कळू दे काय चाललंय जगात, काय परिस्थिती आहे, कुणी अन्याय केलाय, किती अन्याय झालाय. एकदा आमच्या माऊलींच्या मनामध्ये ते रुजलं ना, मोठ्या प्रमाणात परिवर्तन होऊ जातं. आपण सकाळ दुपार संध्याकाळ काय भूमिका घेतो. त्यामुळं आज इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही उपस्थित राहिलाय. या जागर यात्रेला मोठ्या प्रमाणात तुम्ही सगळ्यांनी
पाठबळ दिलं त्याबद्दल मी तुमचं मनस्वी आभार व्यक्त करतो. पण मी तुम्हाला सांगतोय की आरक्षणाची लढाई जिंकल्याशिवाय आपल्याला विश्रांती घेता येणार नाही. आणि त्या लढाईसाठी मी ताकदीनं राज्यभर फिरतोय. मी तुम्हाला सांगितलं, मागच्या सभेत पण सांगितलं की मी रोखठोक बोलतो, भूमिका स्पष्ट मांडतो, समाजाच्या हिताची भूमिका मांडतो. कुणाला बरं वाटेल कुणाला वाईट वाटेल याचा मी विचार करत नाही. माग 2 वेळा माझ्यावरती जीव घेणा हल्ला झालाय, पुढेही होऊ शकतो. कारण वातावरण सगळं आता त्यांना माहित आहे की हा शांतच बसत नाही, हा गप्प बसत नाही, लोकांना जागृत करतो. त्यामुळं काही घडू शकतं, पण मी त्या गोष्टीला भीक घालत नाही. माझं काही बरं वाईट होऊ द्या त्याच्याशी फिकीर नाही, परंतु ही चळवळ थांबली नाही पाहिजे. ही चळवळ ताकदीनं पुढे गेली पाहिजे. जोपर्यंत एसटीचा दाखला मिळत नाही, एसटीचा दाखला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपल्याला शांत झोप लागली पाहिजे. इतकी ताकद आहे हो आरक्षणामध्ये. आज आमच्या मुलांना ओपन पेक्षा जास्त मार्क पडली तरी ऍडमिशन मिळत नाही, असं कधी कधी होतं कुठल्या कुठल्या ऍडमिशनला. आणि ओपन मध्ये आणि आपल्यामध्ये जास्त फरक नाही आहे, मार्कचा 1-2 मार्कचा फरक आहे. काय उपयोग झाला नाही म्हणून मी म्हणतोय एनटीचा आम्हाला काही उपयोग झाला नाही. आणि म्हणून आपल्याला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. नाहीतर आम्ही आमदार झालो, आम्ही मंत्री झालो, यानं फार समाजाचं कल्याण होणार नाही. राजकारणात पदं येतात पदं जातात, हे माझ्यासाठी फार महत्वाचं नाही आहे. समाजाचं रिझर्वेशन मिळणं, मिळवणं, मिळवून घेणं, हिसकावून घेणं हे फार महत्वाचं आहे. आणि ते करण्यासाठी आज आम्ही राज्यभर फिरतोय. हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. माझ्या कपाळाला भंडारा मी लावलाय, सगळ्यांच्या बऱ्यापैकी कपाळाला भंडारा आहे. हा कपाळाला भंडारा आहे म्हणून माझी भूमिका आहे की मी पहिला धनगर आहे आणि मग परत आमदार गोपीचंद पडळकर आहे. या भंडाऱ्यात इतकी ताकद आहे, या भंडाऱ्यामध्ये इतकी क्षमता आहे. हा भंडारा आपल्या सगळ्यांना एकत्रित जोडू शकतो. हा खंडेरायाच्या जेजुरीचा भंडारा आहे. जेजुरीचं कुलदैवत हे महाराष्ट्रातल्या ओबीसीना, मायनर ओबीसीना आणि भटक्या विमुक्तांचं कुलदैवत आहे. आरेवाडीच्या बिरोबाचा हा भंडारा आहे. हा धुळदेवाचा महालिंगरायाचा भंडारा आहे. हा भंडारा हा आपल्या ओबीसीना, मायनर ओबीसीना आणि भटक्या विमुक्तांना एकत्रित करू शकतो. ही ताकद आहे. ज्याच्या कपाळाला भंडारा आहे तो आपला भाऊ आहे, तो आपला नात्यातला आहे. आणि त्याच्या अडचणीमध्ये आपण पुढाकार घेणं ही आपली जबाबदारी आहे. कारण आपण संख्येनं मोठे आहोत, आपली संख्या मोठी आहे. कुटुंबामध्ये कसा मोठा भाव कारभारी असतो तो सगळ्यांचं बघतो, तशी ओबीसी, मायनर ओबीसी आणि भटक्या विमुक्तांमध्ये सगळ्यात मोठे भाऊ म्हणून आपण आहोत. तर आपली जबाबदारी वाढतीये, आपली ताकद वाढतीये. तर आपण सगळ्या लोकांना सामावून घेऊन आपला तर प्रश्न मिटवू, आपला प्रश्नाची सोडवणूक आपण करू. ती ताकद, ती क्षमता, ती संघर्ष करण्याची तयारी आपली आहे. परंतु छोट्या छोट्या समाजाला सुद्धा न्याय देण्याची भूमिका आपल्या सगळ्यांची आहे की नाही? अन्याय कुणावरती आपण करत नाही. 1% कुणी करत असेल, 99% लोक आपली कुणावरती अन्याय करत नाहीत. एखाद्यावरती अन्याय झाला तर ज्याच्यावर अन्याय झाला त्याची आपण सहज बाजू घेतो. त्याचं उदाहरण आहे बापू बिरुवा टेगवाकरांचं, आहे का नाही? त्यांच्यावरती कुणी अन्याय केला नव्हता वैयक्तिक, त्यांच्यावरती कुणी कुराड वाहू तुम्ही सगळे माझ्या बरोबर आहात म्हणून मी ताकदीनं लढतोय ना. मी कुणालाही अंगावरती काय घेतोय? मी काय पहिलवान आहे का? तुम्ही सगळे आहे ना माझ्या बरोबर. आणि त्यांनाही माहित आहे याला काही करून चालत नाही.
त्याच्या केसाला धक्का लागला तर त्यांच्या टाळूला केस राहत नाहीत हे त्यांना माहित आहे सगळ्या लोकांना. आणि म्हणून मी बापू बिरूंचं सांगत होतो की त्यांच्यावरती कुणी अन्याय केला नव्हता, त्यांना कुणी कुऱ्हाड उगारी नव्हती, त्यांच्यावरती कुणी दादागिरी केली नव्हती. पण गावातल्या एका मागासवर्गीय बहिणीवरती तिच्या अब्रूला हात घालण्याचा प्रयत्न तिथल्या गावगुंडाने केला. म्हणून बापू बिरूंनी हातामध्ये कुऱ्हाड घेतली, कुऱ्हाड उचलली, बंदूक घेतली. आयुष्यातली 25-30 वर्ष त्याची ऊसाच्या फाडात गेली. कुठं? ऊसाच्या फाडात गेली. का? गावातल्या गरीबावरती अन्याय कुणीतरी करताय म्हणून आपली ती जबाबदारी आहे, आपलं ते कर्तव्य आहे. नाही आम्ही लोकसंख्येनं मोठा आहे म्हणून आम्ही रुबाबात राहू हे नाही. मग त्या प्रस्थापितांना आपल्यात फरक काय आहे? आम्ही लोकसंख्येनं मोठा असलो तर सगळ्या लोकांना बरोबर घेऊन सामावून त्यांना न्याय देण्याची भूमिका आपली सगळ्यांची असली पाहिजे. आणि म्हणून आरक्षणाची लढाई ही आपल्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण लढाई आहे. आणि सरकार हे सकारात्मक आपल्या बाजूनं लढतंय. आपण पण ताकद कुवा करू ना. जे काही लोक वातावरण तयार करतात की धनगरांना आरक्षण दिलं तर असं होईल तसं होईल फलान होईल, आम्ही ताकदीने करू ना. न्यायालयीन लढाई जिंकूच. न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी जे लागल ते आम्ही करू. पण जर नाही जिंकली तर रस्त्यावरची लढाई करून सरकारला आरक्षण अंमलबजावणी करण्यासाठी भाग पाडू. हे दोन विषय आपण लक्षात ठेवले पाहिजेत. मी बोलतोय ते योग्य आहे का अयोग्य आहे? त्यामुळे बऱ्याच जणांच्या झोपा उडलेत. मी आज बाहेर पडलोय, अरे कसा काय करतोय, काय करतोय, याचं काय चाललंय. माझं काही चाललेलं नाही. माझं हेच चाललंय, लोकांना जागा करायचं, गावागावात जायचं, हेवे दावे आपल्यातले मिटवून टाकायचे, संघर्ष आपल्यातला कमी करून टाकायचा आणि एकच संघटन राज्यभरामध्ये मजबूत करायचं. आणि त्या संघटनेच्या जोरावरती आपल्या हक्क आणि अधिकार ज्याच्यावरती गेली अनेक वर्ष गदा आली आहे ते हक्क आणि अधिकार मिळवायचे. हा एकमेव माझा हेतू आहे. म्हणून महाराष्ट्रभर मी फिरतोय. त्यामुळे मी आता जास्तीचं काही बोलत नाही. पुढे अजून पिंपरी राजाला सभा आहे आणि आता आम्ही बाय रोड तिकडे जाणार आहे. लोक तिकडे वाट बघताय. पण मी तुम्हाला सांगतो 22 तारखेला तुम्ही ताकदीनं आरेवाडीला या. लय महत्वाचा विषय आहे. माझा निरोप सगळ्या लोकांना सांगा. आरेवाडीला येण्याच्या संदर्भातला लोकांना आरेवाडीला कसल्याही परिस्थितीत घेऊन या. मी काही वाक्य बोलतो ती वाक्य माझ्या पाठीमागे म्हणा. ढोलावाला मारू थाप, ढोलावर मारू थाप, जोरात म्हणा ना. ढोलावर मारू थाप, अन्यायाचा करू हिसाब. ढोलावर मारू थाप, अन्यायाचा करू हिसाब. ढोलावर मारू थाप, अन्यायाचा करू हिसाब. लांडग्यावर उगारू काठी, लांडग्यावर उगारू काठी. धनगर आरक्षणासाठी. धनगराच्या आरक्षणासाठी. लांडग्यावरती उगारू काठी, लांडग्यावर उगारू काठी. धनगर आरक्षणासाठी. एअरपोर्ट एअरपोर्ट जय मल्हार. हॅलो